स्वामी, यंदा पावसाने चांगलाच जोर धरलाय. नदीचं पात्र लवकरच भरेल असं वाटतंय. त्याच्या बापाचा घडाही लवकरच भरणार आहे. स्वामी, अरे फसवा फसवी, लांड्या लबाड्या यांचं आयुष्य फार नसतं. स्वामी, कोणाच्या संदर्भात बोलताय तुम्ही? आहे एक बदमाश, फार सोकावलाय. स्वामी, स्वामी मला वाचवा स्वामी, मला फार लुबाडलंय हो. बाळ्या, आम्ही म्हणत होतो ना, त्या बदमाशाचा हा एक बळी. ऐक त्याच्या तोंडूनच. धन्या, सांग तुझ्याच तोंडाने काय घडलं ते. अहो, त्या मोरेश्वर नागर सावकारांना मला फार लुबाडलंय हो. त्यानं माझी जमीन जप्त केली. अशी कशी जप्त केली? अहो, जमीन तारणं ठेवून थोडं कर्ज घेतलं होतं त्याच्याकडून. तो म्हणाला, तुझी जमीन मला विकून टाक, तुला बक्कळ पैसा देतो. मी तयार झालो. त्यानं माझ्या कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या आणि जमीन त्याच्या नावे करून घेतली. आता जमिनीचे पैसे मागायला जातो तर कानावर हात ठेवतो. म्हणतो, मी तुझं काही देणं लागत नाही, मी तुला मुद्दल आणि व्याजासहित सगळे पैसे दिलेत. स्वामी, त्याने मला फसवलं हो. आता तुम्हीच न्याय करा. अशानं मी तर देशोधडीला लागेल. स्वामी, तुम्ही मला माझी जमीन परत मिळवून द्या. ठीक आहे जन्या, उद्या तुला तुझी जमीन परत मिळेल. खूप खूप उपकार झाले स्वामी. जन्या, जे झालं त्यावरून बोध घे. अरे, कुणाच्याही शब्दावर विश्वास ठेवायचा नसतो. कुठलाही व्यवहार करण्यापूर्वी 10 वेळा विचार करावा. येतो स्वामी. स्वामी, उद्यापर्यंत याची जमीन परत कशी काय करणार? बाळ्या, पापाचा घडा हा भरतोच. मोर्याच्या बापाचाही घडा लवकरच भरणार आहे. आता फक्त एकच खडा. ते झालं की त्याच्या बापाचा धडा पूर्ण भरेल आणि जे समोर येईल ते त्याला भोगावं लागेल. इतके पैसे पाहिजेत तुला? पैसा का? अहो, बैल आणि नांगर घ्यायचं म्हणजे इतकं पैसे लागणारच की. तेवढा थोडा विचार करा गरीबाचा. गरीबाचा विचार करा. तोच विचार करतोय मी. तुझ्या परिस्थितीचा विचार करतोय मी. म्हणजे? हे बघ रामा, तुझी एवढीशी जमीन, मारे तू माझ्याकडून ते बैल आणि नांगरासाठी कर्ज घेतलंस. वर्षभर मरमर राबलास, घाम गाळला शेतात, पण पीक येईलच याची काय खात्री देतो का खात्री? पाऊस येईल, नाही येईल, कधी जास्तीचा पाऊस येईल, पीक आल्यावर त्याच्यावर रोग पडेल, पीक मरून जाईल, मग काय करणार? गेलं ना सगळं मुसळ केरात. अरे, माझे पैसे कसे फेडणार? हाच विचार करतोय मी. हे माझ्या ध्यानातच नाही आलं बघा. ध्यानात नाही आलं म्हणूनच तुला सांगतोय. रामा, एक गोष्ट ध्यानात घे. तू जर माझे पैसे फेडले नाहीस तर मला तुझ्या शेतावर जप्ती आणावं लागणार. तुझी जमीन जप्त करणार मी. एखाद्याची जमीन जप्त करणं मला नाही आवडत, म्हणून तुला मी आधी सावध करतो. अहो, पण मला पैशाची लय गरज आहे. अरे, तुला पैसा देतो ना मी. नाही कुठं म्हटलं? तुला पैसे देतो मी. तुला सरळ आणि साधा सोपा मार्ग सांगतो. तू तुझी सगळी जमीन मला विकून टाक. अरे, त्याच्या बदले मी तुला भरपूर पैसे देतो. हो, पण जमीन विकायची म्हणजे? जमीन जप्त होऊन जाण्यापेक्षा ती विकण्यातच तुझा जास्त फायदा आहे. तू विचार कर, तुला पटतंय का ते बघ. पण एक गोष्ट लक्षात ठेव रामा, तुझ्या या जमिनीसाठी तू जेवढे पैसे कर्ज मागतोय ना
एवढे पैसे मी काय तुला नाही देणार ना. जमीन विकायला जर तयार असशील ना तर भरपूर पैसे देईल तुला. बघायचं आहे किती पैसा तू. अरे भरपूर म्हणजे हे एवढा पैसा देणार तुला. मी तयार आहे. आजपासून माझी जमीन तुमची. शाबास. लई उपकार झाले बघा सावकार तुमचे. ए मल्हारी, अरे कुठं आहेस तू? जी सरकार. हे बघा काम नेहमीच आहे. बिनबोबाट करायचं, समजलं का? निघा. करतो सरकार. सगळी काळजी मिटली. अक्कल पैसा आला आता. थांब रे. कोण आहेस तू? जाऊ दे मला. अरे जाशील रे जाशील, पण तुला एक वस्तू दाखवायची आहे. काय दाखवायचे? अरे वस्तू. सुरा. हा. या काय करणार तू या सूर्यानं मला? तू मला मारणार आहेस? रे नाही मारणार तुला मी, नाही मारणार. तुझ्याकडे काय जे आहे ना ते मला दे. गप. काय नाही माझ्याकडे. अरे दे चल. अपाग नाही तर सुरा घुसेल. ठीक आहे करतो. हा दे. अहो माझ्या शेताचे पैसे. चल निघ. अहो असं नका करू. हो अहो मी तुमच्या पाया पडतो. हो गेले पैसे बी गेले, शेत बी गेले. आता काय करू मी? स्वामीच मला काहीतरी मदत करते. स्वामी स्वामी मी बर्बाद झालो. मला वाचवा स्वामी, मला वाचवा. रामा, काय झालं ते नीट सांग. स्वामी अरे तुला गुंडांनी लुटलं ना, मग जमादाराकडे तक्रार कर. पण मी चोरांना ओळखत नाही. आम्ही ओळखतो ना त्या चोरांना. अरे ती त्या सावकाराचीच माणसं होती. तरीच माझा पैका हाय हा त्यासने सुगावा लागला. बरोबर सावकाराचीच करणी होती ती. एका हाताने पैसा दिला आणि दुसऱ्या हाताने काढून घेतला. वर करून सवरून नामा निराळा. पण स्वामी आता पण काय? तो सावकार लय मोठा माणूस आहे. तो जमादार पकडेल का त्याला? लय छोटा माणूस आहे. ते मोठा कसला, खोटा माणूस आहे तो. आणि गुन्हेगाराला शासन व्हायलाच हवं. निश्चिंत मनाने जा, तक्रार कर, सगळं काही व्यवस्थित होईल. जा. ठीक आहे स्वामी. मालक हे बघा आपले पैसे. शाबास रे माझ्या वाघांनो. हा एकदम 16 आणि काम केलं बघा तुम्ही. आपले दिलेले पैसे आपल्याला परत आणि वर जमीनही मिळाली. माझी युक्ती आणि तुझी शक्ती छान जोडी जमली बघ आपली. हा काय शक्कल लढवले मी. हा वा मोरेश्वर सावकार वा.
काय नव्या नव्या युक्त्या निघत्या तो तुमच्या डोक्यातून, आणि लोक पण खूप आडाणी तो लगेच मूर्ख बनतात. शिवाय माझा संशयही येत नाही कोणाला. ए तू काय शुंभासारखा इथं बघत बसलायस? चल नेग, अजून बरंच काम बाकी आहेत, माहिती आहे तुला? होय मालक. जा कामाला जा. येतो मालक. चला पैसे जागच्या जागी ठेवतो. वा मोरेश्वर सावकार वा. कोण म्हणतो पैसा कमवायला मेहनत करावी लागते म्हणून? हा? पैसा कमवायला अक्कल लागते, अक्कल. वा मोरेश्वर सावकार वा. तुम्ही अशाच नवनव्या युक्त्या करत जा आणि पैसा कमवा. अहो त्या अडाणी लोकांना काय माहिती, त्यांनी फक्त मेहनत करायची आणि सावकार तुम्ही पैसा कमवायचा. चला जिथल्या तिथं ठेवून देऊ. अरे रामा, अरे जनू, बऱ्याच दिवसांनी भेट झाली रे. हा, पण आपल्या भेटीनं तुला काय आनंद झालेला दिसत नाही. असा चेहरा का पडलेला तुझा? बरं बिरं नाही काय? अरे काय सांगू तुला, त्या मोरेश्वर सावकारानं मला धुवून काढला. जमिनी विकत घेण्याचा बहाणा केला. हा, पैसे दिले, पण तेच पैसे त्यांच्याच माणसाने लुबाडून नेले. अरे काय सांगतोस काय? हो खरं तेच सांगतोय. म्हणूनच मी जमादाराकडे तक्रार करायला चाललोय. स्वामींनी सांगितलंय म्हणून मी चाललोय, नाहीतर आपली काय हिंमत व्हायची तक्रार करायची. हा बरोबर आहे. अरे पैशासाठी किती खालच्या थराला जाऊन वागू राहिला हा सावकार. हा, आता सावकारी सोडून लुटमारी सुरू केली आहे ना. चल मी पण येतो तुझ्यासोबत तक्रार करायला. अरे सध्या आपण दोघं एकाच नावाची सवारी आहोत. म्हणजे काय जणू? अरे त्यानं तुलाच नाही मलाही लुटलं, आणि आपल्यासारख्या अनेक माणसांना लुटलं त्यानं. चल मी पण येतो तुझ्याच बरोबर तक्रार करायला. हो हो, स्वामी आपल्या पाठीशी असल्यावर काय भ्यायचं. चल चल चल. एक लक्षात ठेव, तू पैसा कमवत नाहीयेस, तू पैसा लुबाडतोयस. आणि असा लुबाडलेला पैसा कधीही पचत नाही. तर मल्हारीनं सगळी कामं व्यवस्थित केली म्हणजे बरं. हा बाबा, मला थोडे पैसे हवे होते. पैसे? किती पैसे पाहिजेत? 5 रुपये. काय 5 रुपये? अरे गेल्याच आठवड्यात दिले होते ना तुला 5 रुपये. खर्च केले सगळे. अरे काय करतो एवढं पैशाचं? हे बघ, तुझ्या कपड्या लत्त्याचा, तुझ्या खाण्यापिण्याचा सगळा खर्च तर मी करतो. मग एवढे पैसे कशाला पाहिजे तुला? हा, अहो बाबा, पैशाला 10 वाटा असतात. ते पैसे केव्हाच संपले. आणि मी सावकाराचा मुलगा आहे, कोणा भिकाऱ्याचा नाही. संपले ते केव्हाच पैसे. अरे तुझं असे पैसे उडवू लागला ना तर लवकरच तो सावकार भिकारी होईल. बापाला भिकेला लावशील. पैसा आहे तो, जरा जपून ठेव. लक्ष्मी आहे लक्ष्मी, तिला अशी उधळू नकोस. अरे लक्ष्मी कमवायला खूप मेहनत करावी लागते. तुला काय माहिती आहे? तुझा हा बाप कशासाठी हे करतोय? अरे बाळा, तुझ्यासाठीच ना. पण जरा धीर धर, योग्य वेळी तुला सगळं मिळणार आहे. समजलं? बाळा, लक्ष्मी अशी उडू नकोस. तिला जपून ठेव. काय बापाचे शब्द लक्षात ठेव.
तेच पुढे तुला उपयोगी पडतील. मोर्या, तुझ्याकडे लक्ष्मी नाहीये, तुझ्याकडे पैसा आहे. अरे लक्ष्मी सुख शांती समाधान देते आणि असा भ्रष्टाचाराने दुबाडून कमावलेला पैसा दुःख देतो. अरे हा पैसा कमावण्याच्या नादात तू इतका अंधा झालाय. तुला फक्त पैसाच दिसतोय, आजूबाजूचं काही दिसत नाही. एक लक्षात ठेव, तू पैसा कमवत नाहीयेस, तू पैसा लुबाडतोयस. आणि असा लुबाडलेला पैसा कधीही पचत नाही. काय रे, काय काम आहे? कसली भानगड आहे? आम्हाला तक्रार नोंदवायची आहे. हो, आमची तक्रार आहे. कसली तक्रार आणि कोणाविरुद्ध? त्या मोरेश्वर सावकाराविरुद्ध. त्यानं मला पैशानं लुबाडले. मोरेश्वर सावकार? हो. अरे उगाच तोंडाला येईल ते बोलू नकोस. काय बोलतोयस ते कळतंय का तुला? हो, चांगलंच कळतंय मला. काय चांगलं कळतंय? मोरेश्वर सावकार एक भले आणि प्रतिष्ठित व सज्जन ग्रस्त आहेत. उगीच त्यांच्या विरुद्ध तोंडाला येईल ते बोलू नका, समजला? आणि इतका श्रीमंत माणूस तुम्हाला कशाला लुबाडेल रे? अहो, त्यानं म्हणजे त्याच्या माणसानं सूर्याचा धाक दाखवून लुटले मला. अच्छा. हो. ज्याने तुला लुबाडलं तो माणूस सावकाराचाच होताय. कशावरून रे? उगाच सावकारावर चिखलफेक करताय दोघे जण. हे बघा, जर खोटी तक्रार नोंदवली तर तुम्हा दोघांनाही शिक्षा होईल, सांगून ठेवतो. हो जमादार साहेब, त्यानं यालाच नाही मलाही आणि माझ्यासारख्या अनेकांना लुबाडलंय. आणि तो माणूस सावकाराचाच माणूस होता. मी पाहिलं त्याला त्याच्या घरी. हो, त्यानं आम्हाला फसवलं, लबाडी करून आमच्या जमिनी त्याच्या ताब्यात घेतल्या त्यानं. तुम्ही आमची तक्रार नोंदवून घेणार आहे की नाही? की बोलवू त्या माणसांना ज्यांना ज्यांना त्यांना लुबाडलंय? शांत व्हा. लिहून घेता ना तुमच्या दोघांची तक्रार? नुसती तक्रार लिहून घेऊ नका, तर त्या मोरेश्वर सावकारावर लगेच कारवाई करा. ही मागणी आहे आमची. जा रे, मोरेश्वर सावकाराला अटक करून घेऊन ये. माफ करा बाबा, पण काय करू, माझे हात खूप शिवशिवत होते. मला सरळ पैसे मागितले तर दिले नाहीत. पण आता हे पैसे माझे आहेत, माझे. आणि अशाच प्रकारे मी तुमचं सगळं माझं करून घेणार आहे, माझं.